हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी 5 कोटी रुपये आणि शिवराज्य भवनसाठी 1.5 कोटी रुपये मंजूर झालेत। या दोन्ही इमारतींचा भूमिपूजन सोहळा आणि सराफ व्यापारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना सुवर्ण मुद्रा वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दोन्ही इमारतींचा भूमिपूजन सोहळा आणि नामफलक अनावरण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित नगरविकास आराखडा हा अनेक सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणारा असल्यानं तो रद्द करण्याची घोषणा करत शहराची हद्दवाढ करून त्यानंतर पुन्हा प्रस्ताव पाठवावा असं सांगितलं। सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकासाठी लागेल तेवढा निधी देण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं। यावेळी शिवस्वराज्य भवनसाठी पहिल्या टप्प्यासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने यांना सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। सराफ व्यापारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुवर्ण मुद्रा भेट देण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, माजी उपनगराध्यक्षा प्रवीता सालपे यांनी मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे, खासदार संजय मंडलिक, पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे, आमदार विनय कोरे, माजी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अशोकराव माने, मुख्याधिकारी सुमित जाधव, अजय थोरात, शरद पाटील, सुकुमार पाटील, प्रकाश बुचडे, सावित्री घोटणे, अलका गुरव, नम्रता ताईंगडे, सुनीता पोळ यांच्यासह विविध मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते।